याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले मिळेल सूप, त्याच्यानंतर रायता. सुरुवातीला लोक स्टार्टर मध्ये येतात चिकन टिक्का, चिकन तंदूर, चिकन फ्राय, बॉईल अंडा, अंडा मसाला, सोलकढी, अंडा करी. लाल भाजीमध्ये तुम्हाला चिकनची भाजी, काळ्या मसाल्यात चिकनची भाजी, पुन्हा एकदा काळा मसाला, म्हणजे हाफ हांडीच्या वर क्वांटिटी आहे. त्यानंतर एक अंडा बिर्याणी, एक चिकन बिर्याणी, भाकर, रोटी, बटर नान, गार्लिक नान, अनलिमिटेड. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सर्वात मोठी चिकन थाळी दाखवत आहे। ही चिकन थाळी आहे जम्बो चिकन थाळी। आता हिची जी किंमत आहे 1799 रुपये आहे। आणि आता ही चिकन थाळी कुठे मिळते हेच आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपला परिचय द्या। मी रोहित खैरे। तुम्हाला सांगा ही संकल्पना काय आहे? आपण बघतो कुठलाही ग्राहक गेल्यानंतर तो 150 रुपयामध्ये जेवण त्याला करण्याची अपेक्षा असते। एवढी मोठी थाळी ठेवण्याचं तुमचं काय नियोजन होतं? सुरुवातीला आम्ही चिकन थाळी प्युअर नॉनव्हेज हॉटेल चालू केलं, त्यानंतर व्हेज चालू केलं। परंतु काय होतं, आता कदाचित 4 मित्र येतात किंवा एक फॅमिली येते साधारण, आणि आपल्याकडे जसं मी मागील आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपल्याकडे अगदी 200 रुपयापासून ते 1799 पर्यंत थाळी अवेलेबल आहे। परंतु काय होतं, एक कुटुंब आल्यानंतर एक कुटुंबातली सर्वांना याला वेगळी भाजी, त्याला वेगळी भाजी, त्याला वेगळी चव, याला वेगळी काहीतरी खायचं, त्यासाठी एक वेगळं काहीतरी खास आकर्षण नॉनव्हेज प्रेमींसाठी, खवय्यांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे। याच्यातनं एक कल्पना सुचली की एक कुटुंबासाठी आपण एक पूर्ण एक थाळी 1799 मध्ये 4 लोक पोटभर म्हणजे अगदी मन तृप्त होईपर्यंत जेवू शकतात, अशी ही थाळी आमची एक दिवस सहज आयडिया आली आणि ती चालू केली। आम्हाला चांगल्या प्रकारे या थाळीला प्रतिसाद मिळतो। आता याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले मिळेल सूप, त्याच्यानंतर रायता. सुरुवातीला लोक स्टार्टर मध्ये येतात चिकन टिक्का, चिकन तंदूर, चिकन फ्राय, बॉईल अंडा, अंडा मसाला, सोलकढी, त्याच्यानंतर अंडा करी, लाल भाजीमध्ये तुम्हाला चिकनची भाजी, काळ्या मसाल्यात चिकनची भाजी, परत पुन्हा एकदा काळा मसाला, म्हणजे हाफ हांडीच्या वर क्वांटिटी आहे। त्यानंतर एक अंडा बिर्याणी, एक चिकन बिर्याणी, भाकर, रोटी, बटर नान, गार्लिक नान, अनलिमिटेड। आता माझं गाव पुणे असल्यामुळे मी पुण्याला बऱ्याच वेळेस गावी जातो येतो। मी 1-2 हॉटेलची पाहिली की थाळी बुलेट थाळी, जसं मध्ये संकल्पना आली की आता आपल्याकडे नाही तसं शक्य बुलेट थाळी, भविष्यात विचार करू आपण याच्यावरती। कामगार वर्गासाठी मी 260 आणि 390 मध्ये एक छान पैकी या थाळीतले कमीत कमी आयटम ठेवून एका माणसासाठी ती थाळी प्रोव्हाइड करतो, जे की 260 मध्ये अनलिमिटेड आणि 390 मध्ये सुद्धा अनलिमिटेड, पण त्याच्यामध्ये थोडे थोडे प्रकारामध्ये बदल केलेले आहेत। अगदी त्या 2 थाळ्या सुद्धा एक साधारण मिनिमम कॅज्युअल माणूस जरी म्हणलं तरी आज 400-500 रुपये हजेरी मिळते एमआयडीसी मध्ये। आणि त्या हिशोबाने एक साधारण कामगार वर्ग जरी धरला, माणूस कधीतरी बाहेर जेवायला गेल्यानंतर एक मनस्वाद आनंद जर घ्यायचा म्हणलं, 260 रुपयाची थाळी आपली बऱ्यापैकी खूप छान चालते। जवळपास मी रोजच्या नाही म्हणलं तरी 70 ते 80 त्या थाळ्या सर्व्हिस करतो। तर छानपैकी मला त्या लोकांचा प्रतिसाद मिळतो त्या थाळीला, आणि अगदी लोक समाधानी आहेत। आपल्याकडे शाकाहारी लोकांसाठी पंजाबी डिशेस, व्हेज थाळी, आणि चांगल्या जसं की नॉनव्हेज मध्ये आपण अनलिमिटेड देतो पोटभर, तसं व्हेज मध्ये सुद्धा आपण अनलिमिटेड व्हेज थाळी देतो। त्या व्हेज थाळीमध्ये आपण पनीर मसाला, काजू करी, त्याच्यानंतर सोलकढी, रायता, स्वीट आयटम एक, आणि असं रोटी वगैरे सर्व्हिस करतो, दाल भात। सर आपल्याकडे आल्यानंतर बजाजनगर मध्ये कोलगेट चौक आहे, कोलगेट चौकामध्ये हॉटेल मराठा या नावाने आपलं हॉटेल सुरू आहे, आणि माझा मोबाईल नंबर आहे 95 79 66 66 11।